राहुरीत विजय संकल्प सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्राजक्त तनपुरे यांचे भाजपमध्ये स्वागतच. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न झाली. सभेला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपामध्ये प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवावे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. तसेच या भागातील MIDCचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील. तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र कोणतीही निवडणूक सोपी नसते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाव सोडायचे नाही आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचायचं. तर कर्जमाफी, वीज बिल सवलत, लाडकी बहीण योजना, सौर ऊर्जा योजना यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच तालुक्यातील सुमारे 8,000 बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी विद्यापीठ परिसरात नवीन MIDC उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे हीच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंना खरी श्रद्धांजली ठरेल, असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. तर सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितले की ही निवडणूक सार्वत्रिक नसून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न भरता पाठिंबा दिला आहे. आता त्यांनी अधिकृत पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील केलं. या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार विक्रम पाचपुते, महामंत्री विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सत्यजित कदम आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुख उपस्थित होते. एकूणच या विजय संकल्प सभेमुळे राहुरी मतदारसंघात भाजप महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीभोवती जनसमर्थन अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. तर अक्षय कर्डिले यांनी म्हटले की जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून द्या. माझ्यावर टाकलेला विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे जर भाजपात आले तर आम्ही दोघं मिळून राहुरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर.